नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण महत्त्वाच्या खेळविषयक चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. त्याला मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असेल की जानेवारी 2024 खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पदक तालिकेमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? आणि ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र. आता याविषयी आपण थोडीशी एक्स्ट्राची माहिती बघूया, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने ते IMP असेल. तर या जे काही खेलो इंडिया यूथ गेम्स आहे त्याचं आयोजन तामिळनाडू राज्यामध्ये झालेलं होतं. आणि या जे काही आयोजन झाले या यूथ गेम्समध्ये पदक जिंकणारे टॉप 3 राज्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्र अर्थातच पहिल्या क्रमांकावर राहिलेलं आहे. त्याने महाराष्ट्राला 57 सुवर्णपदक, त्यानंतर 48 रजत पदक आणि कांस्य 53 असे एकूण 158 पदक पटकावलेले आहेत महाराष्ट्र राज्याने. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तामिळनाडूचा आणि तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो हरियाणा या राज्याचा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. IPL 2024चा किताब खालीलपैकी कोणत्या संघाने पटकावलेला आहे? आणि ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, KKR अर्थात कोलकाता नाईट रायडर्स या संघाने IPL 2024चा किताब पटकावलेला आहे. त्याविषयी एक्स्ट्राची माहिती बघूया. हे जे काही IPLचं शेवटचा अंतिम सामना जे झालेला होता ते चेपॉक स्टेडियम चेन्नई या ठिकाणी झालेला होता. त्यानंतर KKR संघाने हा तिसऱ्यांदा पटकावलेला टायटल आहे मित्रांनो, म्हणजे तिसरा विजेतेपद या संघाने पटकावलेला आहे. या अगोदर त्याने 2012, 2014 हे टायटल किंवा विजेतेपद पटकावलेलं आहे. आता हे त्यांचं तिसरं विजेतेपद ठरलेलं आहे. त्यानंतर अंतिम सामना जे होता ते KKR आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये होता. तसेच तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप एक म्हणून त्यामध्ये हे असतं IPLमध्ये. तर ऑरेंज कॅप ही जे सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू असतो बॅट्समन त्याला दिला जातो. अर्थातच विराट कोहलीने 741 रन काढल्यामुळे त्याला ऑरेंज कॅप ही भेटलेली आहे. तसेच पर्पल कॅप जे सर्वाधिक विकेट घेतो त्याला भेटत असते आणि ते हर्षल पटेल याला भेटलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच वर्ल्ड फुटबॉल डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 25 मे या दिवशी वर्ल्ड फुटबॉल डे साजरा करण्यात आला. तर त्याविषयी माहिती बघूया मित्रांनो की जे काही युनायटेड नेशन्सची महासभा आहे किंवा संयुक्त राष्ट्र महासभा आहे त्यांना 25 मे हा वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पारित केला. तर हाच दिवस निवडण्यामागे कारण असं होतं की 25 मे या रोजी पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल टुर्नामेंट झाला होता आणि त्याची डेट होती 25 मे 1924 या वर्षी. त्यामुळे त्याला या दिवशी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हा दिवस जे काही युनायटेड नेशन्सची महासभा आहे त्यांनी वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव त्यांनी पारित केला आणि तो दिवस आता वर्ल्ड फुटबॉल डे म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की महिला प्रीमियर लीग 2024चा विजेता संघ म्हणजे कोणता संघ हा विजेते ठरलेला आहे? ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, बेंगलुरू. त्याविषयी बघूया की याचं आयोजन कुठे झालं होतं. तर नवी दिल्ली या ठिकाणी विजेता संघ हा RCB ठरलेला आहे. उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स आणि या जी काही वुमन्स प्रीमियर लीग झाली होती 2024ची ते महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण 5 संघ होते मित्रांनो. त्यानंतर प्रश्न असेल एशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट कोण ठरलेली आहे? हा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याला स्किप करू नका, हा प्रश्न येऊ शकतो. तर ऑप्शन आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दीपा करमरकर. ही पहिली जिम्नॅस्टिक ठरलेली भारतीय जिम्नॅस्टिक जे की त्यांनी एशिया जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. तर त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की दीपा करमरकर जी आहे ती 2016 या साली ऑलिम्पिकमध्ये जे ऑलिम्पिक स्पर्धा होते त्यामध्ये सहभाग घेणारी भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट ठरलेली होती. त्यानंतर जी काही दीपा करमरकर आहेत त्यांना अर्जुन पुरस्कार
खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा. हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो परीक्षेमध्ये. त्यानंतरचा प्रश्न असेल की फ्रेंच ओपन 2024 महिला एकेरी स्पर्धेची विजेती कोण ठरली? आणि ऑप्शन आपल्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, इगा स्विएटेक. तर त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघूया की जी इगा स्विएटेक आहे ती पोलंडची आहे आणि तिनं हे 4थ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे. या अगोदर 2020, 2022 आणि 2023 असं त्यानं विजेतेपद हे पटकावलेलं आहे. उपविजेता ही जैस्मिन पाओलिनी जी इटलीची आहे ती ठरलेली आहे. म्हणजे ह्या इगा स्विएटेकनं जैस्मिन पाओलिनीला हरवून विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो की फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सर्वात कमी वयात स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे? हा पण प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने आपल्या महत्त्वाचा आहे आणि ऑप्शन आपल्या समोर आहेत. तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती सांगतो की जे काही आपले हे लेक्चर चालू आहे याच्या नोट्स जे आहेत, PDF नोट्स हे आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तिथून मोफत आपले PDF डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकता मित्रांनो, जेणेकरून भविष्यात तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ते उपयोगी पडतील. आणि याची लिंक टेलिग्रामची आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून आम्हाला यातून प्रोत्साहन मिळेल पुढं काम करण्याचं. तर याचे ऑप्शन आहेत मित्रांनो आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, कार्लोस अल्कराज. आता त्याविषयी थोडीशी माहिती बघूया की जो काही अलेक्झांडर जेवरेव हा जो खेळाडू आहे याला पराभूत करून कार्लोस अल्कराजने हे विजेतेपद पटकावलेलं आहे आणि अवघ्या 21व्या वर्षी त्याने हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. सर्वात कमी वयात ही स्पर्धा जिंकण्यास त्याने विक्रम केलेला आहे. हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न असेल की एशियन कुस्ती चॅम्पियनशिप 2024च्या स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकली? ऑप्शन आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, भारताने एकूण 9 पदक एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जिंकलेली आहेत. आणि हे स्पर्धेचं ठिकाण कुठं होतं मित्रांनो? किर्गिस्तान या देशामध्ये होतं. भारताने 4 रजत पदकं आणि 5 कांस्य पदक जिंकलेली आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारतीय ऑलिम्पिक संघाच्या CEO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि ऑप्शन आपल्या समोर आहेत. याचं उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, रघुराम अय्यर. हे आपले जे काही भारतीय ऑलिम्पिक संघ आहे त्याच्या CEO पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर थोडंसं या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती बघूया की जे भारतीय ऑलिम्पिक संघ आहे त्याच्या अध्यक्षा ह्या PT उषा आहेत आणि त्याचं मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि स्थापना 1927ला झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल पुरुष ICC T20 क्रिकेट विश्वकप स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, A व B दोन्ही. अर्थात जी काय आत्ताची पुरुषांची ICC T20 वर्ल्ड कप स्पर्धा चालू आहे ती अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की फोर्ब्सच्या 2024 या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या सूचीमध्ये प्रथम स्थान कोणत्या खेळाडूंनी पटकावलेलं आहे? तर जी काही फोर्ब्स म्हणून जे काही आपली सूची दरवर्षी प्रसारित करत असतं श्रीमंत लोकांची, त्यामध्ये सर्वाधिक जे काही श्रीमंत असणारा खेळाडू आहे त्याची यादी त्यांनी दिलेली आहे. तर यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा जे काही खेळाडू आहे तो कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, जो की फुटबॉलपटू आहे तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून ठरलेला आहे मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो इथं थांबूया आणि आपल्या जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि या लेक्चरचे जे काही मोफत नोट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555वर जाऊन तुम्ही अवश्य डाउनलोड करून घ्या आणि ते जेणेकरून तुम्हाला त्या भविष्यामध्ये रिव्हिजनसाठी उपयुक्त ठरतील. तर पुन्हा भेटूया एका नव्या लेक्चरसह. तोपर्यंत थांबूया.